आवेज आणि पराग प्रारंभिक बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. आवेज असेल ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला असतील पराग. अर्थात आणखीन एक पराग खोत म्हणजे कॅप्टन सपॉन 11 मजगावचे विकेटच्या मागं पाहायला मिळतील. कलीम पठाण पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. पहिल्या सामन्यात सकाळी दोन्ही संघ आमने सामने आले होते. अर्थात दिवसाची दुसरा मॅच होता, पण या दोन्ही टीमचा पहिला मॅच होता. आता शेवटच्या मॅच मध्ये सुद्धा भेट होते या दोन्ही संघाची. थोडे मॅच कडे पहिला चेंडू आवेजसाठी खूप मोठा फटका, उंची दिली, लांबी नाही आहे. क्षेत्ररक्षक येतोय का चेंडूच्या खाली. हा झेल टिपणे गरजेचं होतं, हा झेल होणे गरजेचं होतं. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र वन बाउंड सीमारेषा पार. अर्थात आवेज हा खराब स्ट्रोक होता, पण क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसला नाही अशी तक्रार आहे. पण एका मोठ्या प्रीमियर लीग मध्ये जर तुम्ही क्षेत्ररक्षण करताय तर कुठलीही कारण मात्र इथं ग्राह्य धरली जाणार. नाराजी, नाखुशी पराग यांची स्पष्ट दिसते. चिडचिड. विकेटच्या मागून बॉल घ्यायचा, बॉल लाईनमॅन. रमेश गलटे यांच्याकडून आवेज यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला विशेष पुरस्कार 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एक षटकार ठोका लागेल मात्र प्राइज जिंकण्यासाठी. चौकार मात्र आलाय आवेजच्या बॅटमधून. हा येथील षटकाराचे 100 रुपये वसूल करताना मिड विकेट बाउंड्रीच्या वरून एक देखणा स्ट्रोक षटकार. अर्थात झेल किती महागात पडेल हे करणं खूप महत्वाचं राहिलं. अर्थात तिसरा परेल आणि 32 या धावसंख्येवर झेल सोडला होता रोहित शर्माचा. नंतर इंटरनॅशनल क्रिकेट करिअरच्या 264 धावा आपण सगळ्यांनी पाहिल्यात. पकडो कॅच जितो मॅच असं क्रिकेटचं सूत्र. आता विकेट किपिंग सोडावी लागली पराग यांना, कारण झेल सुटतायत क्षेत्ररक्षकाकडून. त्यामुळे आता गोलंदाजाच्या बाजूला येऊन थांबलेत पराग. गोलंदाजाबरोबर चर्चा करतील, कारण कॅप्टन आहेत, त्याला माहिती आहे जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय सिच्युएशनचा मॅच आहे. क्वालिफायरचा लास्ट मॅच आहे. जिंकेल त्याचं अस्तित्व राहील, सुपर 14 मध्ये त्याला प्रवेश मिळेल. त्यामुळे पराग थोडंसं रणनीती आखताना. कलीम बॅटची कडा घेतली. इथे झेल मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला नाही. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना कलीम पठाण. आवेज मात्र नॉन स्ट्राईकला येतो. 11 धावा त्याच्या 3 चेंडू झाल्या. जबरदस्त फलंदाजी. प्रीत 11च्या परागला मिळते स्ट्राईक. पराग म्हात्रे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला पराग खोत कॅप्टन, एका साईडला ओपनिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळतील पराग म्हात्रे. पंचांकडून गाठ घेतली, करडी नजर टाकले क्षेत्ररक्षणावर आणि सज्ज झाले फलंदाजीसाठी, कारण आवेजनी चांगली सुरुवात करून दिली. कलीम पहिल्यांदा पराग यांच्यासाठी. आकुटप्याचा चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंट वरून स्क्वेअर कट खेळण्याचा इरादा होता, पण या दरम्यान चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. बॅटच्या वरून चेंडू यष्टिरक्षकापर्यंत निघून गेला. निर्धाव चेंडू पहिल्या षटकातील पहिला निर्धाव चेंडू कलीम पठाण यांच्याकडून. यावेळेस मात्र कट करण्यात यश आले. गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून फक्त गाईड केलाय. अर्थात गुंडप्पा विश्वनाथला सुद्धा लाजवेल असा लेट कट पाहायला मिळाला. सुरेख फलंदाजी खऱ्या अर्थाने इथे पराग म्हात्रे यांची पाहायला मिळते. खातं उघडलं. 4 धावांनी आपल्या धावसंख्येची श्रीगणेशा केली. संघाच्या धावसंख्येत 4 धावांनी भर टाकली. धावसंख्या पोहोचवली 15. शेवटचा चेंडू याने बाकी. पहिला झेल सुटला. अर्थात झेलवर क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि तिथून धावा सुरू झाल्या. कदाचित तो झेल टिपला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. कलीम आडाव्यास्तीच्या बाहेर भरकटले जाते. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय. दंडित केले जाते गोलंदाजाला या स्वैर मारण्यासाठी. एका धावेने एक अतिरिक्त धावत संख्या होते 16 धावा. आता हे षटक मात्र महागडे ठरले जाते. अर्थात क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही कलीम यांना. पुन्हा एकदा डाव्यास्तीच्या बाहेर लगातार दुसरा वाईट बॉल इथं फेकला जातोय. अर्थात सरळ हाताचा फलंदाज आणि एक डावकुरा हाताचा फलंदाज, यामुळे गोलंदाजीचं नियंत्रण मात्र गमावून बसतायत गोलंदाज कलीम पठाण. आवेजने टाकलेले 2 मोठे फटके
याचा दबाव आता कलीम यांच्यावर दिसतो. लगातारचे 2 वाईड त्यांच्याकडून फेकले जातात. राईट राऊंड द विकेट. यावेळेस मात्र कॉपी बुक स्टाईल डिफेन्स केला इथे. चांगल्या चेंडूला सन्मान दिला, कारण त्यांना माहिती आहे धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या, यासाठीच परागला पाठवलेलं असावं. अर्थात आक्रमण करण्यासाठी आवेश आहे. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मग क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं आता पकडो कॅच जितो मॅच, झेल सुटला आणि तिथून मात्र आवेश वेगावर स्वार होऊन फटकेबाजीवर सुटला. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची सांगता 17 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात. 2 वाईड, 2 चौकार आणि 1 षटकार असं पृथक्करण आपल्याला या पहिल्या षटकाचं पाहायला मिळते. क्रिकेट आणि चिताचा खेळ, द गेम ऑफ गोल्डन अनसर्टन्टी असं म्हटलं जातं, कारण इथे प्रत्येक प्रेडिक्शन मात्र होतात फेल. आपण पाहिलं अपेक्षा भंग करणारा म्हणजेच क्रिकेट. जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा वेगळं दाखवतं तेच क्रिकेट. प्रत्येक चेंडूच्या मागं अविश्वसनीय, अनाकलनीय आणि देखणं दाखवणं म्हणजेच क्रिकेट. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आईवडिलांचा मार खाल्लेला, शिक्षकांचा बोल खाल्लेला, शाळा बुडून, क्लासेस बुडून मैदानात पोचलेलो तुम्ही आम्ही सगळेच जण. अर्थात या खेळाने आपल्याला प्रत्येकाला लावले वेळ, म्हणून आपण सगळेजण मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा पोहोचतो या मुरुड मजगावमध्ये. एक जबरदस्त स्पर्धेचा 5वा यशस्वी दिवस आपण अनुभवतोय. पर्व दुसरं. पुन्हा दुसरा षटक घेऊन नवीन गोलंदाज येते. गोलंदाजीसाठी साध. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, स्ट्रोक देखणा, हेलिकॉप्टर जवळ जवळ होता पण अलॉंग द कार्पेट हा स्ट्रोक केला. तर लॉंग ऑन रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावांवर आवेश नॉन स्ट्राईकला जाईल. संघाच्या धावसंख्येत भर टाकली जातील. धावसंख्या पोहोचते 18. स्ट्राईक मिळते पराग म्हात्रे यांना. परागने 1 चौकार ठोकलाय, 3 चेंडू खेळलेत. आवेश जबरदस्त मूडमध्ये आहे, चांगली फलंदाजी करतोय. साधला धावा रोकायला लागतील. धावा रोखण्यापेक्षा एखादा बळी, एखादा विकेट घेणे संघासाठी सफाणी लेवून मजगावसाठी खूप महत्वाचं ठरेल, कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. साध पराग यांच्यासाठी. क्रॉस द लाईन पहिलाच मनसुबा केला होता, पहिलंच मनात घर केलं होतं. एका साईडला मला ऑन साईडला लॉंग लेगच्या दिशेने खेळायचं आहे आणि इथेच चूक ठरली पराग म्हात्रे यांच्याकडून. गोलंदाज हुशार निघाला. साधनी फलंदाजाला फॉलो केलं, त्याचा पाठलाग केला आणि जसंही पाहिलं ऑफ साईडला खूप गेलेत बाहेर, तिकडेच चेंडू फेकला, पायांचा वेध घेतला, चेंडू तिथेच रेंगाळला, धाव मात्र आली नाही. खोलो टाकला तर बॅटची कडा घेतली पराग. खोत परागचा झेल टिपण्यात मात्र करणार नाही कुठलीही चूक. फलंदाजाचा मात्र इथे संपलाय खेळ. फलंदाजाला यावं लागेल माघारी. पराग मात्र एका चौकारानेच परततायत माघारी. पहिला धक्का प्रीत 11 सुरई संघाला. चांगली गोलंदाजी साधनी. जेव्हा जेव्हा अडचणीत आलाय संघ ना तेव्हा तेव्हा साधनी कमबॅक करून दिले. सफवान 11 मजगाव संघाला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला मॅच जिंकला होता साधने. एक 5वं षटक निर्णायक टाकलं होतं. 1 धाव फक्त दिली होती. त्यामुळे आता साध त्यांनीच पुन्हा एकदा विकेट इथे मिळवून दिला. याही सामन्यात पहिली जोडी मात्र इथे फोडली. मात्र धडाकेबाज आवेश अर्जुन आहे मैदानात. आवेशच्या साथीला आता नवीन फलंदाज सूरज. सूरज नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आहे, कारण जो विजयी होईल तो सुपर 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची कडा पुन्हा एकदा पराग. कोचच्या हातात विसावलाय चेंडू. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र साध इथे फलंदाज बाद करतोय. सूरज पराग म्हात्रेच्या सोबत डगआउट मध्ये आता शांत बसेल, कारण बाद केले साधने. ऑन हॅट्रिक साध पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी. याही षटकात साधनी 1 फेरी धाव दिले. नवीन डाकवे यांच्याकडून हॅट्रिक जर घेतली साध यांनी तर 200 रुपयाचा विशेष पुरस्कार त्यांना असेल. 4 चेंडू टाकले साधनी, 2 विकेट घेतलेत. अर्थात जगद्गुरु तुकोबारा म्हणतात याचसाठी केला होता टास, शेवटचा क्षण किंवा शेवटचा मॅच गोड व्हावा. तर हा मॅच आपल्या बाजूने वळवण्यात आतापर्यंत तरी साधला यश आले.
आता मैदानात उतरले आपण तर इथून माघारी पाहायचं नाही, इथून विजयश्री आपल्या गळ्यात माळ घालूनच माघारी परतायचं. हा मनाशी चंग बांधलाय पराग कोत्यांनी. त्यामुळे प्रत्येक रणनीती त्यांची आता मात्र त्यांच्या बाजूने पाहायला मिळते. अर्थात पहिल्याच वेळेस क्षेत्ररक्षक बरोबर त्यांनी लावला होता. गोलंदाजी कलीमची सुरेख झाली होती. आवेजचा झेल उडाला होता पण क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नव्हती. जोपर्यंत आवेज आहे तोपर्यंत तो झेल मात्र खलल ठरणार आहे सपवान 11 मसगावच्या कॅप्टनला आणि त्यांच्या क्षेत्ररक्षकांना सुद्धा. कारण आवेज आहे नास्ताकला खूप चांगली फलंदाजी त्याच्याकडून. एक षटकार एक चौकार आलाय. नवीन फलंदाज आलाय संकेत सुतार. एक जबरदस्त अष्टपैलू आणि हॅट्रिक आहे. 7. आहा सुरेख गोलंदाजी, रूम बनून गोलंदाजी ते पाहायला मिळते. 7ची चेंडू टप्पा पडल्या बरोबर चेंडू वळला. मधल्या हस्तीवरून उजव्या हस्तीच्या बाहेर चेंडूने वळण घेतलं. राईट राऊंड द विकेट गोलंदाजी करताना एक अँगल बाहेरचा 7नी क्रिएट केला आणि तिथेच मात्र फलंदाजांना तो आपल्या जाळ्यात पकडतोय. पुन्हा एकदा 7. बॅटची कडा इथेही झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहे. 7ची तिसरी सफलता. संकेत सुतारला मात्र संकेत दिलाय 7नी की जाऊन बसावं लागेल डगआउट मध्ये. तुम्हाला सुद्धा भोपळाही न पोडता आणखीन एक दुसरा फलंदाज बाद होतोय. काय स्वप्नवत गोलंदाजी सुरू आहे. 7 फहीमची जबरदस्त गोलंदाजी. आज फलंदाजीला नंदनवर ठरलेल्या विकेटवर मुश्ताक सर या 7नी मात्र आज कमाल केली. आपली छाप टाकले, आपली छाप सोडले. तो कुठल्याही फलंदाजाला आपल्यावर वर्चस्व करू देत नाही आहे. फलंदाजाच्या मात्र नाकात दम आणलाय. नवीन दाकवे यांच्याकडून 7 यांच्यासाठी 100 रुपयाचा विशेष पुरस्कार येते. 3 विकेट घेतले तर 7नी या पहिल्याच आपल्या षटकात वैयक्तिक फक्त 1 धाव दिली. म्हणजे मागचं जे आपलं रेकॉर्ड होतं याच स्पर्धेतलं ते अजून चांगलं केलं. अर्थात 1 धाव देऊन एका षटकात त्यांनी 2 विकेट घेतले होते. यावेळेस मात्र 3 विकेट घेतले. जबरदस्त गोलंदाजी 7 फहीमची. मुरुड प्रीमियर लीग पर्व दुसरा आपण पाहतोय. अर्थात पर्व येतील जातील पण 7 फहीमच्या गोलंदाजीची आठवण मात्र प्रत्येक पर्वात होईल. अशा प्रकारची गोलंदाजी 7 कडून पाहायला मिळते. फलंदाजी त्यांनी मागच्या सामन्यात चांगली केली होती. 13 धावा 2 षटकार ठोकले होते पण त्या धावा कमी पडल्या. विजय मात्र मिळाला नाही. पण यावेळेस मात्र आपले 100% देताना 7 गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार सेनानायक सरसेनापती पराग कोत. पराग आवेशच्या विरोधात गोलंदाजी करण्यासाठी फुलटा चेंडू. आवेश मात्र त्याच्यावर तुटून पडलाय. लांब 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 षटकार आवेशच्या बॅटमधून येतो. बिग हिट सिक्सर मिळतील अर्धा डझन म्हणजे 6 धावा आवेशला. या 6 धावांनी धावसंख्या पोहोचली जाते 24. तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र आक्रमक केली. आक्रमण चढवले पराग कोतवर ते आवेशनी. जबरदस्त फटकेबाजी. परागोराला चढवलाय. याल्यातून सावरावं लागेल परागला स्वतःला आणि आपल्या संघाला सुद्धा. आवेशचा अडसर त्याला दूर करावा लागेल. ते विजयाच्या मध्ये मात्र एक मोठी अडचण ती म्हणजे आवेश. जबरदस्त फलंदाजी करताना आणखीन एक आडव्या पाट्यात खेळण्याचा प्रयत्न पण यावेळेस गती कमी केली होती चेंडूची. 1 धाव पूर्ण केली. इथे दुसरी धाव पाहायला मिळते. काय वेगवान रनिंग बिटवीन द विकेट इथं पाहायला मिळाली. चिताच्या चपळाईने या दिवसा डवळ्या 2 धावांची चोरी केली इथं आवेशने. जिथे 1 धाव होते तिथे दुसरी धाव पाहता पाहता डोळ्याची पापणी लवे ना लवे 2 धावा पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. अर्थात क्रिकेट खेळताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुमचं फिटनेस खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे फिटनेसमुळे खूप सारे खेळाडू मात्र क्रिकेटला सोडावं लागलं तर आवेशचं फिटनेस आपल्याला दाद द्यावी लागेल. त्याची फ्लेक्सिबिलिटी त्याची रनिंग बिटवीन द विकेट हाय अट कॉन्टिन्युएशन खूप चांगलं पाहायला मिळते आवेशकडून. त्याला आतापर्यंत यश आलंय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या आहे 26. हा सुरेख गोलंदाजी. इथे मात्र ऑफ कटर पाहायला मिळाला परागचा.
वाईटचे दात मागितले पण तो वाईट का मिळणार नाही पंच समजावून देताना फलंदाजाला आपल्या शैलीतून. निर्धाव चेंडू परागचा, पुन्हा एकदा पराग आवेज यांच्यासाठी. हा फटका मोठा आहे, इतका मोठा आहे की स्क्वेअर ऑफ द विकेट देऊन जाईल 6 धावा. षटकार. परागवर आता हल्ला चढवलाय, आक्रमण चढवलंय, रणनीती आखली जाते त्याला बाद करण्यासाठी योजना आखल्या जातात, पण सगळ्या योजना मात्र धुळीस मिळवताना आवेज इथं पाहायला मिळते. कारण स्वतः पराग आले होते गोलंदाजसाठी आवेजच्या विरोधात कटर गोलंदाजी करण्यासाठी, ऑफ स्पिन गोलंदाजी, पण विकेट असा आहे की जास्त स्पिन मिळत नाहीये. एक पुन्हा एकदा कणकणीत फटका पाहायला मिळाला आवेजच्या बॅटमधून, या षटकातील दुसरा आणि या मॅच मधील तिसरा. हा याही वेळेस आडव्या पटात खेळण्याचा इरादा होता, पण यावेळेस बॅट पासून बॉल खूप लांब होता, लांबून खेचण्याचा प्रयत्न केला. आवेजला 1 धाव मिळेल. या एकेरी धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाते 33 धावा. लॉस ऑफ 3 विकेट, 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. अर्थात 3-3-3 आपल्याला पाहायला मिळतील. 33 धावा, 3 विकेट आणि तिसरं षटक सुरू आहे. आणि षटकार सुद्धा आवेजच्या माध्यमातून 3 आलेत या मॅच मध्ये. 33 धावा. आता डावाची सूत्र मात्र आवेजने आपल्या हातात घेतली, काहीतरी वेगळं मैदानात करून दाखवायचंय. आकुटप्याचा चेंडू खेळून काढलाय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षक, चांगली फेकी, एकच धाव इथे मिळेल. वेदांत आपलं खातं उघडतंय. षटकाची समाप्ती होईल. तिसऱ्या षटका अखेर धावसंख्या पाहायला मिळेल 34. 3/34 अशी धावसंख्या आहे. आवेज जाता चांगल्या मूडमध्ये आहे. त्याची विकेट घेण्यासाठी योजना आखल्या जातात, त्याच्यावरती प्रचंड डाव टाकले जातात. तो कुणाच्या ताकात सूर लावू देत नाही, मात्र गोलंदाजच्या नाकात दम करतोय. तो सगळे डाव आता उधळवून टाकतोय. आवेज काय फलंदाजी केली. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार सुद्धा आलाय. 9 चेंडू 27 धावा पाहायला मिळतात आवेजच्या बॅटमधून, ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार आहे. अर्थात पहिल्याच चेंडूवर आवेजचा झेल उडाला होता. साध गोलंदाजीसाठी. फुलटा चेंडू तुटून पडलाय फलंदाज. आवेज तर आवेज, आता मात्र वेदांत सुद्धा खेळतोय षटकार 6 धावांसाठी. अर्थात आवेजला जीवदान सफीरच्या माध्यमातून मिळालं. कलीमच्या गोलंदाजीवर झेल लॉंग ऑन रिजनला पहिल्याच चेंडूवर, पण आता या षटकाराने धावसंख्या पोहोचते 40. 7 वर हल्ला चढवला यावेळेस वेदांत आहे, कारण त्यांनी बघितलं होतं नॉनस्ट्राईक करून आवेजची फलंदाजी. हा खोलवर टाकला होता चेंडू, तो एंडला लागला. फलंदाजाला माहिती नाही चेंडू कुठे आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला, पण धाव मात्र मिळाली नाही. निर्धाव चेंडू इथे 7 करतोय. 7ला पुनरागमन करावं लागेल. आवेज किंवा वेदांत ते फलंदाजाची ही जोडी आहे ती तोडावी लागेल. एखादा विकेट घ्यावा लागेल. वेदांत ही त्याच शोधात आहे की धावा कशा येतील, स्ट्राईक आवेजला कशी जाईल, आणि तेच काम करताना इथे वेदांत पाहायला मिळते. एकेरी धाव त्याच्या माध्यमातून टिपली जाते. 1 धाव आणि धावसंख्या वाढली जाते 41 धावा. वरचढ कामगिरी आता करावी लागेल फलंदाजाच्या पेक्षा, तर गोलंदाजाला यश मिळेल 7ला. पण आवेज आज जबरदस्त फलंदाजी करतोय, आपल्या मूडमध्ये आहे, सातत्यपूर्ण, आणि गोलंदाजाला मात्र तो मान वर करू देत नाहीये. 7 आवेज यांच्यासाठी. डाव्यास्टीच्या बाहेर दिशाहीन भरकटला ते पंचांचा निर्णय येतोय. यस इट इज अ वाईड बॉल. मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळतील आज पोचले ते हेमंत शेट्टी सर.
जेपी पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंच अमित डांगरे सर. फुलटा चेंडू लोअर फुलटा जो स्थिर केलाय. मनगटी पटका लॉंगांच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण गलतान कारभार. आणखीन एक चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. आता सगळं विपरीत घडायला लागले. पराग खोत यांच्या विरोधातच सगळ्या मैदानात गोष्टी होत्या. जेल सुटले जातात. गोलंदाजी फुलटॉस टाकली जाते. क्षेत्ररक्षक जिथे एकेरी धावा आहे तिथे 4-4 धावा देत आहेत. आता जे होते ते विपरीत घडलं चाललंय. याच्यातून सांभाळावं लागेल. स्वतः कॅप्टन म्हणून क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजाला सुद्धा धीर द्यावा लागेल. हा कमबॅक करताना लेग बिफोरचा जोरदार अपील, पण थाय पॅडवर चेंडू आदळला. अर्थात उंची जास्त होती चेंडूची, त्यामुळे पंचांनी सुद्धा दाखवले की उंच आहे, हाईट आहे. नक्कीच, कारण मागच्या बॅकफुटला केलेला स्ट्रोक होता, त्यामुळे उंची जास्त ग्राह्य धरली जाते. एक चांगला निर्णय, अचूक निर्णय येते हेमंत शेट्टी सरांकडून. नॉट आउट. एक निर्धाव चेंडूची नोंद केली जाते. पुन्हा एकदा साध आवेज यांच्यासाठी. फटका मोठा आहे. वा, काय कॉपीबुक स्टाईलचा फटका. फोटोजेनिक पोज दिली आवेजनी. चेंडू मात्र सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार. षटकार. 6 धावांनी अर्धशतक पूर्ण होते. 52 धावा होता. 4 षटकाच्या मोबदल्यात 3 गडी बाद, 52 धावा. पहिल्या षटकात आपण पाहाल 17 धावा. दुसरं षटक काय टाकलं होतं, साधनी 1 सिंगल धाव दिली होती, 3 विकेट घेतले होते. तिसऱ्या षटकात पुन्हा 16 धावा आल्या आणि यावेळेस मात्र 7 वर सुद्धा हल्ला चढवला. 18 धावा खर्च केल्यात. धावसंख्या पाहायला मिळेल 52 धावा. 52 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. 2 षटकं बाकी आहेत आणि आज सपवान 11 मजगावची अडचण अशी आहे की त्यांना 60-55 या धावांमध्ये ते अडकलेत आजच्या पूर्ण दिवसात. तर इथून मात्र या धावा रोखायला लागतील. 70 पार केल्यानंतर इथे संध्याकाळच्या 17 धावा होणं थोडंसं कठीण पाहायला मिळेल. तर धावा जितक्या कमी होतील तितक्या पराग खोत आणि त्यांच्या आर्मीसाठी, त्यांच्या टीमसाठी खूप महत्त्वाच्या राहतील. कलीम पठाणनी सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती, पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही सफीरला. आवेज आता जबरदस्त फलंदाजी करतोय. 12 चेंडू 37 धावा. नास्टॅकला आवेज. हा चांगली गोलंदाजी पराग यांची. निर्धाव चेंडू पहिलाच टाकला जातोय तो वेदांतला. वेदांतने एक षटकार ठोकला होता साधला. 9 धावसंख्येवर वेदांत सुद्धा खेळतोय. हलक्या हाताने खेळलाय. मनगटी फटका पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळलाय. एकेरी धाव, कारण वेदांतनी पाहिलं की मोठे फटके बॅट पासून लांब राहतोय चेंडू. नास्टॅकला चांगली फलंदाजी करतोय. आवेजला एक सिंगल धावून स्ट्राईकवर आणायचं आणि आपलं काम केलं खऱ्या अर्थाने वेदांतनी. कारण आवेज ज्या मूडमध्ये आहे ना, धावा खूप येणार आहेत. रणनीती आखली जाते. साजी देऊन परागकडे चर्चा करतोय कशा प्रकारची गोलंदाजी आता इथे टाकायची आवेजला. जोपर्यंत आवेज माघारी परतत नाही ना, तोपर्यंत या धावा येणार आहेत. खोऱ्यानी धावा येणार आहेत. धावांचा रतीब इथे ओतला जाणार आहे. डोंगर रचला जाणार आहे आवेजच्या माध्यमातून. पुढील योजना, पुढील रणनीती काय असेल, काय गनिमी कावे करावे लागतील या विजय आपल्याकडे खेचून आणण्यासाठी. पराग अर्थात हा मुकाबला आता पराग विपक्ष आवेज राहिलाय. हा सुरेख गोलंदाजी. बॅटच्या पुढ्यातून चेंडू गरकन वळला, पण उजव्या अटीच्या खूपच बाहेर. पंचांचा निर्णय येतोय वाईड बॉल. अतिरिक्त वळण घेतलं इथं. अपेक्षेपेक्षा जास्त चेंडू वळला. पुन्हा एकदा पराग. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस आहे साजिद. करणार नाही चूक. आवेजचा अडसर. पराग कोतनी केलाय दूर. फलंदाज बाद. अर्थात आवेजचा अर्धशतक येईल असं वाटत. 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. 1-2 बिग हिट अर्धशतकाला त्याला घेऊन गेले असते. पराग जबरदस्त फलंदाजी करतोय. आवेजला मात्र त्यांनी थांबवलं. आता 54 धावांवर
37 वैयक्तिक आवेजने केले. आवेजने जबरदस्त फलंदाजी केली. वेल प्लेड आवेज. आता साजिदने केलेली चर्चा आणि तिथेच साजिद राहिले होते आणि लगेच झेल आला. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून साजिदने तो सुरेख झेल टिपला. आवेज गेल्यानंतर आता लॉंग ऑनला आले साजिद. आपण पाळ सरळ हाताच्या फलंदाज आला. नवीन फलंदाज शिवतेज स्वतः कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. आहा दांडी 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 गुल. फलंदाज बाद. वा जबरदस्त कमाल गोलंदाजी पराग कोचची. शिवतेज पाटीलला पाठवलं पहिल्याच चेंडूवर माघारी. जबरदस्त गोलंदाजी. अंतिम सामन्यात शिवतेज मात्र माघारी परतला. आता धावा सुरू झाल्या होत्या. रोखण्यासाठी पराग आला होता. त्यांनी पहिले आवेजला बाद केलं. तदनंतर मात्र आपण पाहतो एक धावा वाढवण्यासाठी स्वतः कॅप्टन आला होता. 8 हिटर फलंदाजी पण मात्र पहिल्याच चेंडूवर दांडी गुल केली परागनी. ऑन हॅट्रिक आहे आता पराग. त्या स्पर्धेची परागची पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल कारण या स्पर्धेच्या माध्यमातून 2 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेत. पराग खोत 2 हॅट्रिक आपण होता होता वाचलेल्या सुद्धा पाहिल्यात. 2-2 विकेट घेतलेत. साधनी सुद्धा 2 विकेट घेतले होते लगातार. चोपन्न धावा. पराग बॅटची गडा घेतले पण झेल मात्र खेळाडूपर्यंत पोहोचला नाही. हॅट्रिकचा चेंडू होता. क्षेत्ररक्षणी तसं आपल्याला पाहायला मिळालं. स्लिप होता, गली होती पण जवळजवळ सर्कलवर होते. कॅचिंग हाईटवर जर असताना क्षेत्ररक्षक तर नक्की कॅच टिपता आला असता. धावाची संधी होती पण पाहिलं मिडविकेटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेला आहे. धाव घेऊन कुठली आणखीन एक रिस्क घेतली नाही क्षेत्ररक्षकाने. चांगली गोलंदाजी परागची. जबरदस्त क्षेत्ररक्षण साजिदचं. 1 धाव इथे मिळते लॉंग ऑन एरियामध्ये. 1 धावांनी समाधान मानक धाव संख्या होते अब तक 56 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन बोर्ड. 5व्या षटकाची समाप्ती इथे पाहायला मिळते. काय गोलंदाजी हाताळली परागनी. 4 धावा दिल्या ज्यामध्ये एक वाईट चेंडू होता आणि 3 सिंगल. जबरदस्त गोलंदाजी परागची. शेवटचं षटक कोण हाताळलेले यासाठी सभा भरली जाते. तब्बल सगळेच खेळाडू एकत्र आहेत. वेळेचंही बंधन आहे लक्षात घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळही तितकासा नाही आहे कारण सेकंड इनिंग बाकी आहे. 25 मिनिटाचा अवधी क्षेत्ररक्षण टीमला दिला. तो टाइम तुमचाही इथे काउंट केला जात आहे. चला प्लीज स्पीडअप घ्या मित्रांनो. आपल्याला मॅच खेळायचा आहे. पूर्ण मॅच कंप्लीट करायचा आहे. अंतिम आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी अदनान गोलंदाजीसाठी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून फेकलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. येईल चौकार. धावा मिळतील 4. धावसंख्या पोहोचते 60 धावा. वेदांतच्या बॅटमधून हा चौकार येते. वेदांतने एक षटकार सुद्धा खेचलाय मॅच मध्ये. चांगली फलंदाजी करतो वेदांत. 5व्या क्रमांकाला फलंदाजीसाठी आला होता. अदनानवर हल्ला चढवलाय. हल्लोवर फुलटाच होता.
खाली वाकून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, चांगलं क्षेत्ररक्षण कलीम यांचं पाहायला मिळते. फेकी चांगली होती. एकेरी धावावर समाधान लागते ते. वेदांतला धावसंख्या होती 61. अंतिम आणि निर्णायक षटक पहिल्या सत्राचा आपण पाहतोय. अदनान आलर पुलटाज बॅटची कट पर्यंत आवाज आला होता. अपील करायचा मनसुबा होता गोलंदाज, पण त्याला कळलं की बॅटची कडा घेऊन चेंडू पॅडवर आदळलाय. निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळतोय. जिशान आता मागच्या मॅचमध्ये जिशाननी केलेली टोलेबाजी, त्यामुळे या सामना खेळण्याचं भाग्य लाभलंय प्रीत इलेव्हनला. हा सुरे गोलंदाजी खराब असती रक्षण पराकडून. माग स्लिपच्या क्षेत्ररक्षकांनी केली चूक. 4 धावा येतील इथे 22च्या स्वरूपात चौकार. आता मी म्हटलं ना, आज सगळ्या गोष्टी थोड्याशा विपरीत घडतायत. क्लोज कीपर गेल्यानंतर 2 जे क्षेत्ररक्षक असतात ना सर्कलच्या समोर, सर्कलच्या, त्यांनी दोघांनी परतच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला यायचं असतं, कारण यष्टीरक्षक क्लोज गेला. ही चूक घडली. उलटा चेंडू होता. बॅटची कडा घेतली. पंचांनी सांगितलंय लेग बिफोर मिळणार नाही. एक धाव बॅट कट मिळेल जिशानला. त्याला रिव्ह्यू घेतलाय पंचानी. तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला. अतिरिक्त प्लेअरनी पाहू नका. पंच निर्णय देतील. अतिरिक्त प्लेअरनी पाहू नका. अतिरिक्त खेळाडूंनी प्लीज बघू नका. विनंती असेल आपल्याला, कारण निर्णय पंच ज्यांनी घेतलाय ते पंच पाहतील आणि तो निर्णय देतील. पंच इथे स्क्रीन अवेलेबल आहे. फेअर डिलिव्हरी, नो बॉल मिळणार नाही. चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आहे 65 धावा. तर फेअर डिलिव्हरी 66 धावा. आहा, सुरेख गोलंदाजी इथे कमबॅक करताना अदनान. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, धावाची संधी होती. यस, फलंदाज बाद. एकच धाव मिळेल शेवटच्या चेंडूवर. 1 शॉट आहे म्हणजे सर धाव येणार नाही. यस, म्हणजे शेवटच्या चेंडूवर मात्र धाव नाही आहे, कारण इकडे स्ट्राईक एंडच्या इकडे शॉट होता, त्यामुळे धाव नाही. $66 झाल्यात. 67 टू विन. 67 धावांचं लक्ष आहे. 65 करेक्शन होतं. 66 तो रन होता कंप्लीट एक. तर 67 टू विन. धन्यवाद हरीश सर.
तर मित्रांनो, खेळाडूंच्या कामगिरीमध्ये चढ उतार येतच असतात. कारण मागील सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघाने फक्त 52 धावा केल्या होत्या आणि 52 धावा हे प्रीत या संघाला बनवता आलेल्या नाही होत्या, त्याच संघाने मात्र 4 षटकांमध्ये तब्बल 52 धावा धाफलकाव्या लागल्या होत्या. लावल्या अर्थात खेळाडूंमध्ये आणखी सामन्यामध्ये चढ उतार हे येतच असतात. नक्की क्रिकेटचा खेळच तसा आहे, म्हणून तर आपण तुम्ही आम्ही सगळेजण याचे वेडे आहोत. कारण वेगवेगळं दाखवणं, सातत्यपूर्ण आपल्या प्रेक्षक रसिक मायबापांना, खेळाडूंना आणि पंच असतील किंवा कॉमेंटेटर असतील, या सगळ्यांना एक वेळ लावणारा, आवड निर्माण करणारा खेळ म्हणजे क्रिकेट सर. नक्कीच हा वेगळा खेळ आणि वेगळा, जसा राजनीतीमध्ये रंग बदलत असतो, जसा सरडा आपला रंग बदलत असतो, तसा क्रिकेटसुद्धा आपल्या कालांतराने आपला रंग बदलत असतो. आणि तेच चित्र, परंतु मी एक मला असं वाटतं सांगावं असं की मागील 2 दिवस मी पाहिली होती. शेवटचा सामना 93 धावा, कालच्या दिवशीसुद्धा 92 धावा शेवटच्या सामन्यामध्ये होत्या. अर्थात हा सामना तरीसुद्धा आटोक्यात मात्र गोलंदाजांनी आणण्याचा प्रयत्न केला. कारण सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये 52 धावा होत्या आणि 6 षटकं संपेपर्यंत धावसंख्या आहे फक्त 66. त्या 52 4 षटकातल्या मध्ये सुद्धा साधनी दुसरं षटक 1 धावांचं टाकलं होतं सर. म्हणजे मला असं वाटतं 3 षटकांमध्ये 51 धावा होत्या. फलंदाजांनी पण पुन्हा कमबॅक केले ते पराग कोतनी. Yes. अर्थात आवेशचा अडसर त्यांनी दूर केला. साजिदनी चांगला झेल टिपला. त्याच्या पाठोपाठ शिवतेजला मात्र डक सुद्धा करू दिला नाही, भोपळा पडू दिला नाही आणि निर्णायक षटक टाकलं परागने. तेजने दुसऱ्या फलंदाजांना मात्र संधी दिली होती, प्रमोट केला होता, स्वतः मागे राहिला होता. नक्की, पण त्यांनी फायदा केला. वेदांतनी चांगली फलंदाजी केली. एंडला एक षटकार, एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आला होता. शेवटचे 2 चेंडू चांगले अदनांनी सुद्धा कमबॅक केली. तर एक 50-50 मॅच आहे. मुस्ताक सर, काय सांगाल? नक्कीच एक चांगली लढत होईल. धावांचा पाठलाग करत असताना पराग खोत सारखा फलंदाज आहे, मुदस्तर उकय सारखा अनुभवी फलंदाज आहे, साजिद पठाण सारखा एक जिद्दी खेळाडू आहे, 7 फईम आहे, सफीर दाखवे सारखा फलंदाज आहे. नक्कीच हे सामना चांगला होईल. धैर्य राखा. बबलू शिंदे सर नक्कीच एक चांगला संघ मालक आहे. मित्रांनो, दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने बोलायचं झालं तर समीर पठाण सुद्धा एक चांगला संघ मालक आहे. अर्थात दोन्ही संघ मालक एकमेका संघाच्या पाठीशी अगदी ठामपणे, खंबीरपणे उभे आहेत. तो दोस्तों यहां पर मुकाबला अच्छा होगा. 67 रनों का जीत का लक्ष्य है. और यहां पर दोस्तों हम कहते हैं ना कि मैच शुरू होने को है दोस्तों. तो दोस्तों मुकाबला बहुत ही अच्छा होगा. धैर्य रखिए, अच्छे फैसले आपको देखने को मिलेंगे क्योंकि दोनों ही नामवंत पंच. अब तो हेमंत शेट्टे सर भी आए दोस्तों, हमने इनके साथ कई दिन बिताए भी है. नक्की. आणि तीन बेटियां भी यहाँ पर आए हुए. कहते हैं ना कि हजारों गुलाब के पौधे आप आंगन में लगाओ, लेकिन बेटियों के आने से ही जिंदगी में, जीवन में खुशियां और खुशबी मिलती है. तो 3 बेटियां यहाँ पर, सफा, सना और सारा. इस बीच कमाल की गेंद, बहुत ही बढ़िया गेंद की थी दोस्तों शिवते संकेत चोगले ने, संकेत सुतारने, सॉरी. नक्की दबाव किती आहे शेवटच्या मॅचचा. कॅप्टन आता स्वतःला मागे ठेवले. मुदस्सीर उकय आणि साजिदला पुढे टाकले. पहिल्या 2 मॅच मध्ये पराग आपल्याला प्रारंभिक बॅटर म्हणून पाहायला मिळाला. मुस्ताक सर, ये बात बिल्कुल सही है क्योंकि ये मुकाबला बिल्कुल करो या मरो की स्थिति में. और इस बीच एक टेक्निक फटका, गेंद जा रही है 1 बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच हा दबाव पराग यांचा आहे का स्वतःची मानसिक संतुलन थोडंसं बिघडलंय. कारण पहिल्या 2 मॅच मध्ये बॅटवर चेंडू येत नव्हता.
त्यांनी आता विचार केला की मुदस्सरच्या चांगला बॅटवर येतोय, साजिद खेळतोय सुरुवात पण एक मोठी इनिंग मिळत नाही, तर ती क्रिकेटर करण्यासाठी की लाइफ में हरीश सर उतार चढ़ाव और अप एंड डाउन्स आते रहते हैं। ये उनकी करियर की बहुत ही अच्छा मुकाबला यहाँ पर अब होने को है। 1 रन का और इजाफा होगा, इस 1 रन की सहायता से रनों की संख्या 5 बगैर कोई नुकसान के 67 रनों के जवाब में। संकेत सुतार को हमने देखा लगातार अच्छी गेंदबाजी कर रहा है, इसीलिए शिवतेज ने पहला ओवर भी यहाँ पर संकेत सुतार के ही जरिए कराया दोस्तों। 30 गज के दायरे में मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी आसान नहीं होती है किसी भी गेंदबाज के लिए, एक चुनौती होती है, उसका स्वीकार किया है संकेत सुतार ने। नक्की आज पूर्ण दिवसभर संकेत आणि शिवतेजनी जबरदस्त गोलंदाजी केली। जर पाहिलं त्या गोलंदाजाचाच परिणाम असा आहे की ते हा डुआडायचा एलिमिनेटर शेवटचा मॅच खेळतायत, इथे क्वालिफाय होऊ शकतात। आणि पूर्वी कसा होता, पूर्वी परिस्थिती अनुकूल असायची, MRIचा चेंडूवरती 6 धावा जरी दिला तरी खूप वाटायचे। हा इस बीच कमाल का चौका आता हुआ दोस्तों। नक्की साजिद MRIचा के बल्ले चेंडू से। असायचा, कॅप्टनचे चेंडू असायचे, खन्नाचे चेंडू असायचे, जे इतके लवकर ट्रॅव्हल व्हायचे नाही। पण क्रिकेट आता इतकं बदललंय की बाउंड्री कमी झाले, बॅट चांगल्या अवेलेबल झाल्यात आणि बॉल पळणारे पाहायला मिळतात आपल्याला, सिक्सर आणि बोलायचं तात्पर्य म्हणजे पूर्वी 6 धावा सुद्धा खूप वाटायचे आणि आता 12 धावा दिला तरी नक्की कुठेतरी समाधान वाटते। 10x चा चेंडू असला तरी किंवा सिक्सरचा बॉल असला तरी आणि सुरेख फटका। हाँ यहाँ पर अच्छा क्षेत्ररक्षण, अवेज गोरमे का दूसरे रन की मांग थी लेकिन रोका, मना किया मुदस्सर उकय ने, क्योंकि यहां पर विकेट नहीं खोना है। रनों की संख्या इस एक की सहायता से 2 अंकों में 10 रन। ईच एंड एवरी मोमेंट, ईच एंड एवरी बॉल क्रिकेट का थरार होने वाला है दोस्तों। क्रिकेट का मनोरंजन बिल्कुल अपने कगार पर है और बहुत ही अच्छा यहां पर मुकाबला होगा। आप इत्मीनान रखिए, धैर्य रखिए, एक अच्छा मैच, हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे और दे डाला ये पहला झटका मुदस्सर उकय के रूप में SM11 मजगांव को। ये बहुत ही बड़ा झटका होगा, क्योंकि मैंने कहा था ना कि 3-4 अनुभवी बल्लेबाज है सफवान मजगांव के पास, जिसमें मुदस्सर उकय, साजिद पठान, पराग खोत, सफीर दाखवे, ये 3-4 बल्लेबाज टॉप ऑर्डर के, कमाल के बल्लेबाज, ये कमाल का अनुभव इनके पास है। लेकिन दोस्तों यहाँ पर गेंदबाज ने इनमें सेंध लगाने का काम किया, क्योंकि मुदस्सर उकय जैसे अनुभवी तजुर्बेकार बल्लेबाज को बैक टू द पवेलियन पहुंचा दिया है। गुडलैंड स्पॉट पे से उछलने वाली गेंद को खेलने का प्रयास किया था कवर के ऊपर से, लेकिन टॉप एज लगा और अगला काम मात्र उस खिलाड़ी ने तमाम किया और दे डाला पहला झटका SM11 मजगांव को। नक्कीच सर, त्यानंतर मात्र कॅप्टन परागला मी फॉलो केलं, इथून डगआउट मधून विकेटवर जाईपर्यंत एक वेगळा पराग मला पाहायला मिळाला। पहिल्या 2 मॅच मध्ये जो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नव्हता, यावेळेस तो मनात चंग करून झाला की मॅच संपूर्णच मला परत यायचं आहे, हे कॉन्फिडन्स त्याच्या बॉडी लँग्वेज मधून पाहायला मिळत होतं। साजिद पठान के लिए हर 6 पर 100 रुपये नवीद दाखवे की तरफ से, और 4 षटकार अगर कोई भी बल्लेबाज लगाता है तो माजिद कादरी की तरफ से सनसेट पॉइंट में आपको आज की रात का डिनर मिलेगा, यानी कि आप आज की शाम आप माजिद और सनसेट पॉइंट के नाम कर सकते हैं। हालांकि पहले 6 छक्कों का एक उसने अनाउंसमेंट किया था, लेकिन अब उसमें भी कमी कर दी है। 2-4 छक्के भी अगर लगाता है कोई बल्लेबाज तो आपको सनसेट पॉइंट रिसोर्ट में, समंदर के आगोश में, बिल्कुल समंदर के करीब जो रिसोर्ट है राजपुरी में, वहां पर आज शाम आपके नाम होगी और साथ में हमें भी इनविटेशन रहेगा, ऐसा माजिद ने कहा है। तो हमारी भी इज्जत अब आपके हाथों में है बल्लेबाजों के। 1 रन का और इजाफा होगा। इस 1 रन की सहायता से रनों की बात की जाए तो अंतिम मुझे बता रहे हैं कि इस वक्त 11 रन स्कोर कार्ड पर लगे हैं, जबकि पहली ओवर की समाप्ति पर बने थे 10 रन। दूसरी ओवर की शुरुआत की है दोस्तों मोरा एंड से शिवतेज पाटिल ने। कमाल का ये गेंदबाज है, हाई आर्म एक्शन है, ऊंचे कद का खिलाड़ी है, टीम को लीड कर रहा है, कप्तान के विरुद्ध कप्तान, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई। क्योंकि पराग खोत ने हाल ही में दोस्तों वॉशिंग मशीन मैन ऑफ द सीरीज और 3 मैन ऑफ द मैच अपने नाम किए थे दोस्तों मयंक भंडारी चषक में। आहा, यहां पर फटका फंसा है, बाउंसर गेंद सीने के ऊंचाई तक उछाला था, अपने आप पर संयम नहीं रख पाए और दे डाला एक बड़ा झटका दोस्तों।
ये बहुत ही बड़ा झटका होगा, ये 440 वोल्ट का झटका होगा। इसका सेलिब्रेशन आप देख सकते हैं दोस्तों। डी विस्को लेग सीमा रेखा के बाद जिस तरह से बेस्ट सपोर्टर जल्लोष मना रहे हैं, क्योंकि इसी विकेट की तलाश थी। सेलिब्रेशन बता रहा है कि यह विकेट कितना इंपॉर्टेंट था। शादाब हल्डे, ताबिश हल्डे याद दिला रहे 23, 24, 25, 26 जनवरी 2023 को दोस्तों SPNCC नांदगांव। चलो फिर से एक मरतबा नांदगांव के मैदान पर, जहां पर फर्स्ट प्राइज आपको मिलने वाला है 50,000, सेकंड प्राइज होगा 25,000, थर्ड प्राइज होगा 4,000। विलेज टू विलेज टूर्नामेंट मैचेस रहेंगे प्री क्वार्टर फाइनल तक, यानी क्वार्टर फाइनल से पहले विलेज टू विलेज रहेंगे। और उसके बाद 2 आइकॉन आपको अपने टीम में लेने की अनुमति दी जाएगी। 4,000 रुपये एंट्री फी होगी। और जिस किसी को भी इस टूर्नामेंट में शिरकत करनी है तो उस टूर्नामेंट के मुखिया शादाब और ताबिश हल्डे यहाँ पर आ चुके हैं, या फिर आप फहद, फरहान, राहिल सभी से राब्ता कर सकते हैं। हाँ, इस बीच हमने देखा दोस्तों डायरेक्ट हिट करने की कोशिश की थी, दबाव बनाने की कोशिश हो रही है अब शिवतेज के द्वारा। केवल 11 रन 2 विकेटों के नुकसान पर वापसी करनी होगी अगर ऐसे मजगांव को मुकाबला जीतना है तो। दमकर बल्लेबाजी जमकर करनी होगी, डर कर नहीं तो डट कर बल्लेबाजी करने की। फिर से एक मरतबा शॉट ऑफ लेन, फिर से एक मरतबा गति को उछाल देते हुए कमाल की गेंदबाजी हो रही है दोस्तों शिवतेज द्वारा। हालांकि शिवतेज ने, हमने जब उससे संवाद साधा था तब कहा था कि हम 80 से 85 रन बनाएंगे। उनको भी, शिवतेज को भी पता था कि ये टीम बहुत ही, बैटिंग लाइनअप बहुत ही स्ट्रांग है, तो क्यों ना इनके सामने एक अच्छा लक्ष्य हम देखें। वरना मैंने जिससे भी संवाद साधा था हरीश सर, उस हर कोई कप्तान यही बोलता था कि 50, 55, 60, 70, लेकिन शिवतेज ने मुझे वो सबसे ऊंचा आंकड़ा बताया था 80 से 85 रनों का। हालांकि वहां तक तो टीम पहुंची नहीं है, लेकिन छोटे से स्कोर में इस बीच अंपायर जी का इशारा आता हुआ वाइड बॉल का एक अतिरिक्त रन मिलेगा SM11 मजगांव को। इस एक रन इजाफी के साथ रनों की संख्या होगी 12। 13 रन 2 विकेट के नुकसान पर 67 रनों के जवाब में 54 रनों की मजीद दरकार है दोस्तों। कमाल की बल्लेबाजी की थी, हमने देखा था प्रीत 11 ने पहली 4 ओवर में। हाँ, इस बीच हाँ एंड हैंडसम खेला है, लेकिन गेंद जाएगी 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेशा पार, खड़खड़ित दंदनित चौकार, 17 रन। इसीलिए मैंने कहा था दोस्तों, ईच एंड एवरी मोमेंट, ईच एंड एवरी बॉल क्रिकेट का थर्रार होगा, रोमांच होगा। और वही रोमांच हमको दोस्तों इस आखिरी मुकाबले में 5वें दिन के देखने को मिल रहा है। 17 रन ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 2 ओवर्स, अर्थात 2 सेकंड और प्रोग्रेस। 2 विकेट के नुकसान पर फिर से एक मरतबा रिपीटेड शॉट, फिर से एक मरतबा नतीजा सेम। इस बार क्या होगा? अंपायर जी का इशारा, 6 रनों का आता हुआ 23 रन। नक्की सर, साजिद पहिल्या 2 मॅच मध्ये चांगली सुरुवात त्याला मिळाली होती, पण ती सुरुवात मात्र त्यांनी पुढे चालू ठेवली नाही। यावेळेस मात्र तो मनाशी चंग करून आलाय। तर हा अतिशय फ्लाइटेड षटकार पाहायला मिळाला मुश्ताक सर। बिल्कुल बिल्कुल, देखिए जैसे ही गेंद देखा था थोड़ी सी स्लॉट में है, बल्ले का फेस खोला और नजाकत भरा स्ट्रोक, टाइमिंग प्रॉपर था, जिसके कारण हमने देखा था गति का इस्तेमाल किया था और जितनी रफ्तार से वो गेंद फेंकी थी जस्ट उसको मिडल किया और फिर भेज दिया 6 रनों के लिए। 23 रन 2 ओवर की समाप्ति पर। देखिए कुछ देर पहले हम दोस्तों बिल्कुल हमारे दाहिने हाथ पर जल्लोष देख रहे थे। संकेत सुतार के लिए बड़ी ऑफर आ रही है दोस्तों, आज की शाम अपने नाम करने के लिए स्वप्निल की तरफ से 3 तंदूरी चिकन मिलने वाली है। संकेत तेईस रन 2 ओवर की समाप्ति पर बिल्कुल संकेत सुतार कमाल की गेंदबाजी वापसी कर रहा है दोस्तों। अच्छी वापसी यहां पर संकेत सुतार के द्वारा। सफीर जैसे ऊंचे कद के बल्लेबाज को यहां पर फंबल कर दिया संकेत ने। संकेत
अगली गेंद हाफ ट्राई करती, कवर की दिशा में खेला, यहां पर अच्छा क्षेत्र रक्षण होगा नहीं। ये वेलकम बाउंड्री आती हुई एसएम 11 मजगांव के लिए, लेकिन ये रन बहुत ही जरूरी है। मुजफ्फर भाई वालवटकर की तरफ से साजिद अगर 3 छक्के बैक टू बैक लगाते तो 500 रुपए का इनाम, और नवीद भाई दाकवे की तरफ से भी तीसरे छक्के के लिए 100 रुपए यहां पर जमा भी हो चुके हैं दोस्तों, मुजफ्फर भाई वालवटकर की जानिब से। हाँ, इस मर्तबा देखिए हाफ ट्राई करती है, बिल्कुल सीने की ऊंचाई तक गेंद को उछाला था, बहुत ही खूबसूरती के साथ टिपिकल स्ट्रोक बनाया था, हुक करने की कोशिश, यहां पर रनआउट का मौका बना था। ये रनआउट का मौका बहुत ही जरूरी था दोस्तों, इसे भूलना चाहिए था, लेकिन गलती कर बैठे और दूसरा रन भी हमने देखते देखते मुकम्मल होते देखा दोस्तों। ये बहुत ही अच्छा मैदान है, यहां पर दूसरा रन चुराना किसी भी बल्लेबाज के लिए आसान नहीं, लेकिन अब विनिंग कॉम्बिनेशन बनाते हुए, यानी कि रनों के लिए जिस तरह से बल्ले, इस 2 रन के साथ अगर बात की जाए तो रनों की संख्या पहुंची है 29। 2 ओवर की समाप्ति पर 23 रन स्कोर कार्ड पर लगे थे, तीसरा ओवर अपना प्रगति पर है और अब तक 6 रन खर्च किए दोस्तों संकेत सुतार ने। लेकिन हमने देखा था थोड़ी सी खराब फील्डिंग भी हुई थी डीप कवर में, और जिसके कारण वेलकम बाउंड्री भी मिली थी दोस्तों सफीर को। लेकिन दोनों ही के दरमियान एक अच्छी पार्टनरशिप अब पनप रही है, क्योंकि दूसरा विकेट जब गिरा था, जब रन थे 16 और अब लगभग 12 से 13 रन की पार्टनरशिप दोनों के दरमियान। हाँ, इस बीच हवा में गेंद है, अवेज गोल में गेंद के नीचे, और ये बहुत ही खूबसूरत और कार्बन कमाल कैच दोस्तों, अद्भुत कैच, क्योंकि ऊपर बिल्कुल दरख्त की शाखें भी थी, उसमें से गेंद को देखना और फिर जज करके कैच पकड़ने आसान नहीं था। लेकिन यहां पर फिर से एक मरतबा हमारे दाहिने हाथ पर हम प्रीत के सभी सपोर्टिंग फैन को एक जल्लोश और सेलिब्रेशन मनाते हुए स्पष्ट रूप से देख सकते हैं। 29 रन, तीसरी ओवर प्रगति पर अगर रनों की बात की जाए तो हरीश सर अब तक अच्छे रन आपको स्कोर कार्ड पर नजर आ रहे हैं। 29 रन हो चुके, जीतने के लिए अभी भी 38 रनों की आवश्यकता। नक्कीच सफीरने चांगला प्रयत्न केला, त्याच्या बॅटमधून चौकार आला होता, वाटलं होतं हा चेंडू षटकार येईल, कारण तिथली बाउंड्री थोडीशी जवळ होती, पण आवेजने सुरेख झेल टिपला. तर आता जे स्वप्न दाखवलं होतं सफीरनी ते कुठेतरी आता मावळतीच आहे, पण आता त्याच्या सोबत साजिदच्या सोबत साध आहे. जोपर्यंत साजिद मैदानात आहे ना मुश्ताक सर, तोपर्यंत धावा येतील अशी वैसे अजून भी आशा. आवेश का बड़ा योगदान रहा है, पहले बल्लेबाजी में 37 रन जड़ दिए थे, और अब ये बहुत ही बेहतरीन कैच भी आवेश गोरमे के माध्यम से हमने देखा है दोस्तों। महबूब भाई गोरमे का ये बेटा है जो कि पुलिस पार्टी है सालाव गांव के, तो ये मुकाबला बहुत ही अच्छा होने जा रहा है दोस्तों। ढलती हुई शाम का मंजर, हाफ ट्राई कर, फिर से एक मरतबा उठा के खेला, हवा में गेंद, गलती कर बैठे साध और दे डाला बैक टू बैक संकेत सुतार ने एक और झटका। अब एक विकेट की तलाश संकेत को होगी, क्योंकि आखिरी गेंद और बड़ा इनाम है दोस्तों। वो इनाम तो मैंने पहले बताया था, अब नहीं मैं बताऊंगा, क्योंकि वो लालच भी हो सकती है गेंदबाज के लिए। स्वप्निल की तरफ से एक अच्छा इनाम रखा गया है संकेत सुतार के लिए, जबकि आखिरी गेंद आना शेष, तीसरा विकेट ऑन हॅट्रिक. नक्कीच आज हॅट्रिक दाखवली, ऑन हॅट्रिक बरेच गोलंदाज आज राहिलेत, पण हॅट्रिक अजून झालेली नाही आजच्या दिवसात. तर ही पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातली संकेतकडून येईल का? निर्णायक क्षण आहे मॅचचा. साधनी प्रत्येक मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती, छोट्या छोटी इनिंग केलेल्या, पण यावेळेस मात्र भोपळा न पडता साध माघारी परतलाय. हमने 2-3 दिन लगातार देखे हैं हरीश सर कि बड़ा जो टारगेट है उसका पीछा करते हुए कहीं ना कहीं अच्छी शुरुआत, लेकिन मिडल में जो बल्लेबाज समय समय पर विकेट गिरे ना, कहीं ना कहीं वो फिर आने वाले समय में मात्र एक एंड से जो बल्लेबाज, कल भी हमने देखा था सलमान शेख एक एंड से खड़े थे, डटे हुए थे, 48 रन नॉट आउट बनाए थे, लेकिन दूसरे एंड से मात्र कोई भी बल्लेबाज उनका साथ नहीं निभा रहा था। और बिल्कुल वही सिचुएशन, वही स्थिति इस वक्त फिर से एक मर्तबा इस मैदान पर नजर आती हुई आखिरी मुकाबले में। हैट्रिक वाली गेंद के लिए संकेत तैयार, हाँ बिल्कुल देखा, परकर हल्के से हाथों से केवल गेंद को, बल्ले को घुमाया, स्टीयर किया और कवर पॉइंट के क्षेत्र में खेला और केवल 1 रन मुकम्मल किया। इस 1 रन के बाद बड़ी देरी के बाद 1 रन आता हुआ 30 रन
3 ओवर की समाप्ति पर। बची भी 18 गेंदें और जीत के लिए 37 रनों की आवश्यकता। 4 विकेट खोए हैं यहां पर SM11 मझगांव ने। SM11 मझगांव ने रनों का पीछा यानी कि 67 रनों का पीछा करते हुए 3 ओवर के खात्मे पर बनाए हैं 30 रन। अब बची भी 18 गेंदें और 37 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। क्या होगा, कौन से संघ मालक का सपना पूरा होगा, किसके सपनों को उड़ान मिलेगी, किसके जीत की खुशी हम यहां पर दोस्तों बाद में सेलिब्रेट होते हुए अपने आंखों से देखेंगे। वो मंजर बिल्कुल हमारे सामने नजर आता हुआ, क्योंकि इस वक्त ढलती हुई शाम का मंजर समंदर के आगोश में सूरज को जाते हुए हम देख रहे हैं दोस्तों। क्षितिज अपनी खुद की, हाँ इस बार भी कमाल की गेंद, लेकिन दोस्तों अनफॉर्चुनेटली बहुत ही चतुराई के साथ, हालांकि मुझे ऐसा लगता है कि कलीम बल्ला निकालना चाहते थे कि कहीं एज न ले, लेकिन आखिरकार वो ये फैसला उनके ही पल्ले में पड़ा और गेंद ने यहां दे दी उनको 4 रन। हालांकि पहले तो सोचा था कि बिल्कुल बॉडी लाइन की गेंद हो रही, हार्ड लाइन से विकेट गेंदबाजी कर रहे दोस्तों। कमाल की गेंदबाजी आज शिवतेज पाटिल के द्वारा यहां पर देखने को मिल रही है। बहरहाल ये 4 रन इस वक्त संजीवनी के तौर पर साबित हो गए मझगांव की टीम के लिए, क्योंकि इस 4 के साथ रनों की संख्या हो चुकी है 34 रन। फिर से एक मरतबा देखिए, पटकी हुई गेंद थी, हाफ ट्राई करती, हल्का सा कट करना चाहते थे, जिस तरह से हमने दोस्तों खूबसूरती के साथ ड्राइव करते हुए कट करते हुए स्कोर ऑफ द विकेट देखा था पराग म्हात्रे को। 34 रन, जीत के लिए 33 रनों की जरूरत है दोस्तों। देखिए मुकाबला बहुत ही अच्छा होने जा रहा है। इस मैच का थर्रार, इस मैच का रोमांच आपको लगातार इस मैच में हर बॉल पर नजर आ रहा है। शिवतेज अगली गेंद, फिर से एक मरतबा हाफ ट्रैकर, और मुझे ऐसा लगता है कि 2 मरतबा गेंद बल्ले से टकराई और फिर जाके एक अच्छा तालमेल हुआ और गेंद गई 4 रनों के लिए। हालांकि शिवतेज थोड़े से निराश है, क्योंकि वहां पर खिलाड़ी के पास थोड़ा सा मौका जरूर बना था। बहुत ही फास्ट ये मैदान है, आउटफील्ड काफी हार्ड है, जिसके कारण अगर गेंद को आप सफाई से नहीं रोक पाए तो फिर दोबारा आपके पास मौका नहीं होता है दोस्तों। तो कहीं ना कहीं ये शानदार चौका, इस चौके के साथ अगर बात की जाए तो इस चौके की सहायता से रनों की संख्या 38। कोई भी अगर बल्लेबाज छक्का लगाता है तो नवीद दाखवे की तरफ से 200 रुपए का इनाम हर छक्के पर मिलेगा। यहां पर केवल सिंगल मिलेगा, लेकिन फिर से एक मरतबा खराब क्षेत्ररक्षण। इस तरह का गचाल क्षेत्ररक्षण आपको मैच में नहीं बनाए रख सकता है। 1 रन का मौका, 1 रन से रनों की संख्या की बात करें तो पहुंची है 40 रनों पर। अब केवल जीत के लिए 27 रनों की आवश्यकता। क्या मुकाबला हो रहा है दोस्तों, हम दोनों ही खेमे में देख रहे हैं। दोनों ही संघ मालक के चेहरे पर कभी आशा तो कभी निराशा स्पष्ट रूप से दर्शाती हुई। अगली गेंद, फिर से एक मरतबा शॉर्ट पिच बाउंसर, और इस बीच अंपायर हेमंत शेट्टे सर ने अपने बाजुओं को खोला, क्योंकि उनको पता था 1 भी किया है, 1 बाउंसर अलाउड है। अगर मझगांव की टीम जीतती है तो उजेर वांगारे, जो कि इस वक्त गल्फ में 500 रुपए का इनाम यहां पर आया है दोस्तों, अगर मझगांव जीतती है तो, और कोई भी बल्लेबाज अगर छक्का लगाता है तो उसके लिए नवीद जी दाखवे की तरफ से हर 6 पर 200 रुपए का पारितोषिक, 200 रुपए की इनामी राशि आएगी। 41 रन, जबकि चौथी ओवर की अभी भी 2 गेंदें आना शेष है। वापसी करनी होगी, कमबैक करना होगा दोस्तों शिवतेज पाटिल को। हाँ, फिर से एक मरतबा बॉडी लाइन की गेंद लगातार हम देख रहे हैं दोस्तों। कमाल की दिशा और कमाल की लेन से गेंदबाजी हो रही है। बहुत ही खूबसूरत सी गेंदबाजी देखने को मिल रही है दोस्तों इस मुकाबले में शिवतेज पाटिल द्वारा। हालांकि अंपायर जी ने इशारा दिया है, वार्न किया है कि 1 बाउंसर अलाउड है। अगर अगली गेंद बाउंस रहेगी, लेकिन उसके बावजूद देखिए कंट्रोल देखिए, एक्यूरेसी देखिए कि बहुत ज्यादा गेंद को उछाल नहीं दे रहे। यह अच्छी गेंदबाजी, सही दिशा और सही लेन से गेंदबाजी होती हुई, सटीक लाइन। हाँ, फिर से एक मरतबा कितनी तेज रफ्तार से, ये रफ्तार का कहर ढाते हुए शिवतेज पाटिल। बहुत ही अच्छी ओवर का खात्मा। 41 रन, जीत के लिए 26 रनों की जरूरत। स्प्रे पाहिजे। बहुत ही तेज रफ्तार से गेंद फेंकी थी दोस्तों,
बहुत ही तेजी से फेंकी हुई ये गेंद थी, बिल्कुल पलक झपकते ही गेंद बल्लेबाज के करीब से निकल गई, लेकिन 12 गेंदें और जीत के लिए 26 रनों की जरूरत। समीकरण देखिए किस तरह से बनते और बिगड़ते हुए नजर आ रहे। पहले बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में बनाए थे प्रीत 11 ने 52 रन, बबलू शिंदे की टीम ने, और उसके जवाब में दोस्तों SM 11 मजगांव ने पहली 4 ओवर में बनाए हैं 41 रन। यानी अगर बात की जाए तो 11 रन पीछे चल रही है हरीश सर, लेकिन 12 गेंदें और 26 रन, ये समीकरण है जीत के। इक्वेशन है 12 गेंदें और 26 रन। जिम्मेदारी होगी दोस्तों साजिद पठान जब तक मैदान पर रहेगा। हमने तो पहले आपको जानकारी दी थी, साजिद, पराग और मुदस्सर उकय, कलीम, ये 3-4 सीनियर खिलाड़ी है, टॉप ऑर्डर बल्लेबाज है। फिर से एक मरतबा देखिए, हालांकि पहले बन मलान आते आगे आकर खेलने का, जैसे ही देखा गेंद थोड़ी सी शॉर्ट है, कलाई को मोड़ा और लॉन्ग लेग की दिशा में खेला, जहां पर खिलाड़ी तो तैनात थे। अच्छा क्षेत्र रक्षण, 2 रन यहां पर साजिद के खाते में बढ़ते हुए, 2 रन टीम के स्कोर में जुड़ते हुए, और इस 2 रन के साथ 43 ऑन स्कोरबोर्ड। नरेन भगत, बोरली मैन फ्रॉम बोरली दोस्तों, नरेन भगत भी बिल्कुल सूझी बूझी हुई गेंदबाजी करते हुए बिल्कुल सटीक लाइन से अनुशासित गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं दोस्तों। 43 रन हो चुके, 24 रनों की अब केवल जरूरत है। 1 रन तो जरूर मिलेगा, दूसरे की मांग नहीं होगी, क्योंकि यहां पर यह जोखिम भरा रन साबित हो सकता है, इसीलिए से अपने बढ़ते हुए कदम को रोका। और सिंगल के साथ 44 रन, 23 रनों की जरूरत, 23 रिक्वायर्ड इन जस्ट 10 डिलीवरीज, 10 गेंदे 23 रन। क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा जब पूरा मुरुड तालुका खेलेगा दोस्तों। आज पूरे मुरुड तालुका ही नहीं, पूरे विश्व की नजर इस मुकाबले पर होगी। और इस बार बल्ला घुमाया है, गेंद जा रही है 1 बाउंस, सीमा रेशा पार, चौकार। 48 रन, 19 रनों की जरूरत है, 48 ऑन स्कोर बोर्ड, 9 गेंदे 19 रन। कभी गेंदबाज डोमिनेट कर रहा है तो कभी बल्लेबाज हावी हो रहा है। नवीद भाई दाकवे की तरफ से कलीम के लिए शानदार चौके पर आए हुए हैं, 100 रुपए का पारितोषिक, 100 रुपए का इनाम। 9 गेंदे 19 रन, 19 रन डिफेंड करने होंगे। देखिए शिवतेज पाटिल भी गेंदबाज नरेन के पास आया दोस्तों, क्योंकि अब बिल्कुल सटीक लाइन से गेंदबाजी करनी होगी, एरी चोटी का जोर लगाना होगा, क्योंकि यह मुकाबला हमें जीतना है। हमारे संघ मालक बबलू शिंदे के चेहरे पर वो खोई ही मुस्कान हमें लौटानी है, जबकि दूसरी जानिब मेरे भाई को मुझे जीत दिलानी है दोस्तों, साजिद पठान कहते हुए, क्योंकि संघ मालक समीर पठान साजिद पठान के बड़े भाई है दोस्तों, और कलीम पठान के भी बड़े भाई है जैसे कि चचरत भाई है, लेकिन रिश्ता बिल्कुल करीब का है, खून का रिश्ता है दोस्तों। 9 गेंदे 19 रन। हाँ, इस मर्तबा ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, लेकिन कैच तक नहीं पहुंच पाए दोस्तों। और इस बीच देखिए 3 रन भी जोड़ लिए हैं। कैच की कोशिश होनी चाहिए थे, प्रसाद कासार है, क्योंकि ये बहुत ही क्रूशल मोमेंट है। ऐसे मोमेंट पे दोस्तों आपको हल्की सी डाइव भी लगानी पड़े तो लगानी चाहिए, क्योंकि अपनी टीम के लिए, अपने टीम के मालिक के लिए आपको बहुत ही अच्छा एक्स्ट्रा एफर्ट देना होगा। 3 रन मिले, इस 3 रन के साथ अगर बात की जाए तो 51 ऑन स्कोर बोर्ड। अब केवल 16 रनों की जरूरत, 8 गेंदे 16 रन। मैच का नतीजा क्या आएगा पता नहीं, लेकिन दोस्तों इस मैच के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए। 8 गेंदे और जीत के लिए 16 रनों की जरूरत। मैच का नतीजा कुछ भी आए दोस्तों, लेकिन अंत तक से आखिरी गेंद तक दोस्तों इस मैच का थर्रार कायम रहने वाला है, इस मैच का रोमांच कायम रहने वाला है, और इसी के लिए ये दर्दी रसिक यहां पर बैठी हुई है। हाँ, इस मरतबा खराब गेंद हवा में, अवेश गोल में के हाथों में खेल बैठा, खराब गेंद थी, फुल टच गेंद थी,
लेकिन कहीं ना कहीं सही साजिद पठान ने अपना पैशन को खोया, अपना संयम खोया और दे डाला एक और झटका। अपनी टीम के लिए अब 7 गेंदे और 16 ही रनों की जरूरत होगी। देखिए दोस्तों, क्रिकेट का ये महासंग्राम, क्रिकेट के इस कुरुक्षेत्र में मैदान में रंग के लिए किस तरह से गेंद और बल्ले के दरमियान एक जंग सी छिड़ी हुई है। 7 गेंदे 16 रन, 7 गेंदे 16 रन। साजिद पठान ने बिल्कुल रेहान को, जिससे आखिरी उम्मीद की किरण है दोस्तों, यही वो बल्लेबाज है, अगर लग जाए तो नो डाउट बल्ले बल्ले होगी, क्योंकि नया बल्लेबाज अब विकेट पर होगा, स्ट्राइक पर होगा। 7 गेंदे 16 रन, 7 गेंदे 16 रन। दोस्तों, मैच के ऊपर कई लोगों की निगाहें होगी, कौन सा खिलाड़ी सबके नूर का नूर बनेगा। दोस्तों, जब कोई अच्छी बल्लेबाजी करता है या अच्छी गेंदबाजी करता है तो आंखों का नूर बन जाता है दोस्तों वो खिलाड़ी। और अब कौन सा खिलाड़ी आंखों का सबों के नूर बनेगा। 7 गेंदे 16 रन। रेहान, आखिरी गेंद, और ये मसल पावर, रसल दी मसल पावर दिखा दिया दोस्तों। ये बहुत बड़ी गलती नरेंद्र की रही और 6 रन से रनों की संख्या पहुंची है 57 ना, 57। केवल 10 रनों की जरूरत, 6 गेंदे 10 रन। ये बहुत ही बड़ी गलती रही। हाफ ट्रैकर ऐसे समय में नहीं डालनी चाहिए थी आरिश सर, क्योंकि आपके सामने हम जिसके बारे में कह रहे हैं, रसल दी मसल पावर, आखिरी उम्मीद की किरण, और उसी को नरेंद्र ने ये बहुत खराब गेंद फेंकी, बहुत शॉर्ट पिच गेंद। इतनी हाफ पिच थी कि ऊंचे कद के बल्लेबाजों के लिए तो ये कफ केवल तोहफा ही था। और बहुत अच्छा छक्का भी जड़ा, नो डाउट। ऐसी स्थिति में छक्का भी लगाना आसान नहीं होता, क्योंकि एक थोड़ी सी दोहरी स्थिति में बल्लेबाज होता है, कहीं ना कहीं मानसिक तनाव होता है, प्रेशर होता है, लेकिन खूबसूरती के साथ, न थका हूं मैं, नहीं मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद और सफर है मेरा अभी जारी। 6 पर आए हैं 100 रुपये दोस्तों रेहान मोडक के लिए। अब 6 गेंदे 10 रन। कमाल का छक्का हमने देखा, 6 गेंदे 10 रन। जिस नरेंद्र ने बल्लेबाजों को जकड़ के रखा था, जिस नरेंद्र ने साजिद का विकेट हासिल किया था दोस्तों, वही नरेंद्र ने आखिरी गेंद खराब शॉर्ट पिच की, हाफ ट्रैकर की, और फिर बल्ला घुमाने के बाद पूरा स्टेडियम झूमा था दोस्तों। 6 गेंदे 10 रन। हिमांशु मिसाल, ये भी बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, यानी कि मुकाबला देखिए आखिरी गेंद तक जाएगा। मुझे तो पूरी उम्मीद है कि ये मुकाबला आखिरी गेंद तक जाएगा, लेकिन क्या कलीम या रिहान इस मुकाबले को आखिरी गेंद तक का भी इंतजार नहीं करेंगे, यह देखना दिलचस्प होगा। प्रेशर, प्रेशर और प्रेशर। जिस गेंदबाज की मैं सराहना कर रहा हूं, जिस गेंदबाज की मैं तारीफ कर रहा हूं, लेकिन वही गेंदबाज देखिए दिशा से भटक रहा है। दिशाहीन गेंदबाजी आपको मुकाबले में नहीं रखेगी। 9 रन अब बनाने होंगे 6 गेंदों पर। मजगांव जीतती है तो आसिफ भाई डांडेकर की तरफ से भी 1000 रुपए का इनाम मजगांव टीम के लिए दोस्तों। मजगांव अगर जीतती है तो 5 गेंदे और जीत के लिए 8 रनों की जरूरत। 5 गेंदे 8 रन। ठीक है। 5 गेंदे 8। बहुत ही क्रुशियल मोमेंट है। 5 गेंदे 8 रन। पांच गेंदे 8 रन। हिमांशु तैयार। पांच गेंदे 8 रन सीधे बल्ले से खेला है और फिर से एक मर्तबा खराब क्षेत्ररक्षण।
फिर से एक मर्तबा खराब क्षेत्र रक्षण और दोस्तों हम देख रहे हैं बबलू शिंदे निराश और इस 4 के साथ रनों की संख्या अब आगे बढ़ी पहुंची है 63। 4 रनों की आवश्यकता, 4 गेंदे 4 रन। रिहान मोड़क अगर छक्का लगाते तो मुजफ्फर भाई वालवटकर की तरफ से 500 रुपए का नकदी इनाम। हिमांशु अगली गेंद, स्ट्राइक पर है रसल। फिर से एक मरतबा पटकी हुई गेंद थी, हल्का सा स्टेयर करना चाहते थे, कलाई के सहारे मोड़ना चाहते थे। देखिए एक और मौका गवाया है दोस्तों। हिमांशु अगर सफाई से गेंद को गैदर करते तो यहां पर बल्लेबाज को आउट यानी कि रन आउट करने का मौका मिल सकता था। बहरहाल 1 रन और मिला। 64, केवल 3 रनों की जरूरत, 3 गेंदे 3 रन। अगर मैच टाई होता है तो फिर सुपर ओवर रहेगा। 3 गेंदे 3 रन। देखिए मैंने पहले ही जानकारी दी थी हरीश सर कि हर दिन शाम के मुकाबले बहुत ही सनसनीखेज, बहुत ही रोमांचक रहे हैं। 3 गेंदे और 3 रनों की जरूरत। बिल्कुल बॉलिंग के निशाने पर खड़े हैं हिमांशु। अगली गेंद, अंपायर के बाएं जानिब से यह बहुत ही बेहतरीन डिलीवरी हिमांशु मिसाल द्वारा। 2 गेंदे 3 रन। ब्लड प्रेशर के मरीज दोस्तों इस मुकाबले को ना देखे, कमजोर दिल वाले इस मैच को ना देखे। हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मित्रांनो। कौन सी टीम को अगले 365 दिन का इंतजार होगा, किसके खेल का यहां पर अंत होगा, किसके सफर, किसके सपने को यहां पर खत्म होगा, यह देखना होगा दोस्तों। 2 गेंदे 3 रन। देखिए जो बैठे हुए थे वो खड़े हो गए। यहां पर हम हरीश सर को भी देख सक रहे, और जो अपने पैरों पर खड़े थे वो अब अंगूठे पर खड़े हो गए। 2 गेंदे 3 रन। यहां पर हवा में गेंद है, हवा में गेंद है, क्या कैच बन पाएगा? नहीं नहीं, ये बड़ी गलती है, ये बड़ी गलती है। और यहां पर बल्लेबाज आउट होगा। इस वक्त टाई हो चुका है, 1 गेंद 1 रन। ये कैच होना चाहिए था, ये कैच बहुत ही निहायत ही जरूरी था। अगर ये कैच होता तो मुझे ऐसा लगता है कि मुकाबला भी आज जीत सकते थे, लेकिन क्या मुकाबला सुपर ओवर में जाएगा। 5वें दिन का ये आखिरी मुकाबला, पहला मुकाबला बनेगा सुपर ओवर का क्या, ये देखना भी काफी दिलचस्प है दोस्तों। 1 गेंद 1 रन। क्षितिज कालू के ऊपर विश्वास दिखाया है दोस्तों। क्षितिज कालू को मौका मिलेगा। देखिए ये प्लेटफॉर्म आपको दिया गया है, ये पटल आपको दिया गया है आखिरी गेंद में हीरो बनने के लिए। 1 गेंद 1 रन। कहानी में ट्विस्ट है। ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 1 गेंद 1 रन। कोई भी नहीं कह सकता है कि कौन सी टीम जीतेगी। या फिर टाई होता है तो सुपर ओवर होगा। 5वें दिन का यह मुकाबला क्या सुपर ओवर के लिए जाएगा या फिर जीत की मोहर लगेगी। 1 गेंद और 1 रन की जरूरत। क्षितिज कालू पर सबकी निगाहें होगी। सना का वो मायूस चेहरा हम देख रहे हैं। सफा खुश है, सारा खुश है, उम्मीद है, सबों के दिलों में उम्मीद है दोस्तों। यहां पर बबलू शिंदे को भी उम्मीद है कि यह मुकाबला कम से कम सुपर ओवर में जाए। बबलू शिंदे को भी हम देख रहे हैं दोस्तों। थोड़ी सी तनाव वाली स्थिति है जरूर, दोनों ही तरफ तनाव है, क्योंकि सुपर ओवर में जाएगा फिर कौन जीतेगा ये कहा नहीं जा सकता दोस्तों। 2019 का विश्व कप याद आ रहा है हमें। इंग्लैंड और न्यूजीलैंड के दरमियान का मुकाबला सुपर ओवर में गया था, टाई हुआ था दोस्तों। वैसा ही यह मुकाबला क्या होगा यह देखना काफी दिलचस्प। 2 बार टाई हुई ना, यानी सुपर ओवर में भी टाई हुआ था, लेकिन दोस्तों ज्यादा चौके लगाने के कारण इंग्लैंड की टीम को जीत दी गई थी दोस्तों। और पहली बार इंग्लैंड की टीम ने इतिहास रचा था।
हालांकि क्रिकेट की शुरुआत इंग्लैंड से हुई थी दोस्तों, और वही टीम विश्व चषक से दूर थी। आखिरी गेंद, एक गेंद एक रन। हिमांशु ने खेला है यहां पर, क्या डायरेक्ट हिट होगी? नहीं 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 दोस्तों, यहां पर मुकाबला जीता है SM11 मझगांव ने, लेकिन इस मैच के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए। हार्ड लक मनीन बबलू, लेकिन मुकाबला बहुत ही अच्छा हुआ दोस्तों। एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए इस मैच के लिए। हम धन्यवाद कहेंगे सभी दर्शकों का जिन्होंने आखिरी गेंद तक ये मुकाबले को देखा। लेकिन बबलू, मला असं वाटतं नक्कीच गचाल क्षेत्ररक्षणमुळेच तुमचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेला। बाला सुद्धा या ठिकाणी आला। मित्रांनो, बाला ठोसर कधी तुम्हाला मैदानावरती दिसणार नाहीये। नक्कीच तुमचा हा पटल किंवा तुमचा हा व्यासपीठ आज नक्कीच यशस्वी झाला मित्र म्हणेन। बाला ठोसर सारखा आज एक रसिक आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेसाठी मित्रांनो लाभलाय। नक्कीच तो सुद्धा आनंदित आहे। अर्थात मनमुरादपणे त्याने या सामन्याचा आनंद मात्र घेतलाय, लुटलाय। हरीश सर कुठे आहेत? हरीश सर या इकडे तुम्ही। बहुत ही अच्छा मुकाबला हुआ। हेमंत शेट्टी सर भी खुश है कि मेरा इतना लंबा सफर, आज मेरी जो थकान थी हेमंत शेट्टी सर, वो थकान दूर हुई।